आपको मालूम है सुप्रीम कोर्ट में किसका नाम लिया गया है, कौन थे मंत्री वो टाइम पे, जिनका नाम क्लियर कट सुप्रीम कोर्ट में लिया गया है। अभी तो एसआईटी जो रिपोर्ट निकालेगी वो निकालेगी, पर अभी पुलिस का काम ये है कि जो दिशा सालियन के फादर ने जो नाम बताए हैं उनको पहले हिरासत में लिया जाए, उनको अरेस्ट किया जाए और वहां से इन्व्हेस्टिगेशन शुरू हो। निलेशजी, महायुती सरकार असतानाच एसआयटीची स्थापना झाली होती या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी। एक मिनिट, निलेशजी, या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे की गिरफ्तारी, जिनका नाम ये केस में है उनकी सारी उन सारों की गिरफ्तारी होनी चाहिए। इनका नाम तो सबसे पहले आया है। नाही निलेशजी, पण महायुती सरकार जेव्हा अस्तित्वात आलं एसआयटी स्थापन केली होती या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी, पण या एसआयटी मधून काही म्हणजे निष्पन्न यासाठी नाही, कारण अधिकाऱ्यांच्याच बदल्या झाल्या। बघा, तुम्हाला लक्षात असेल जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा 70 दिवस सीबीआयला एंट्रीज दिली नव्हती। सीबीआयला एंट्री ही सुप्रीम कोर्टाने दिली, महाराष्ट्र सरकारने तेव्हा दिली नव्हती। पॉइंट नंबर 1। पॉइंट नंबर 2, 70 दिवसामध्ये सरकार ह्यांचं पोलीस यंत्रणा ह्यांच्याकडे होती, कुठलं एव्हिडन्स ह्यांनी ठेवलं असेल? आता डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स हा पण एक क्लॉज आहेच ना, आणि म्हणून किती जरी हे लोकांनी साफसफाई करायचा प्रयत्न केला असेल तरी हे लोक आदित्य ठाकरे किंवा जे कोण संबंधित असतील या केसमध्ये त्या लोकांना वाचू शकणार नाहीत, कारण का ही स्ट्रेट फॉरवर्ड केस आहे। अहो, त्यांच्या सतीश सालियांच्या आजच्या ॲफिडेव्हिटमध्येच तुम्ही वाचा ना काय लिहिलंय। पहिल्याच क्लॉजमध्ये लिहिलेलं आहे बॉडी 14व्या माळ्यावरून खाली पडली, बॉडीवर एकही मार्क नाही। असं काय होतं की तुम्हाला बॉडी डिस्पोज करावी लागली लगेच? असं काय होतं? एवढी काय अर्जन्सी होती? फॉरेन्सिक लॅबमध्ये का बॉडीला नेलं नाही? आता जे काय एव्हिडन्स तुम्ही फॉरेन्सिक दाखवताय आम्हाला काय माहीत ते खरोखरच दिशा सालियांचं आहे की नाही? हे सगळे विषय आजचे नाहीयेत साहेब। हे आम्ही सगळे 8 जून 2020ला दिशा सालियन गेली, आम्ही 9 जून पासून हे प्रश्न विचारतोय। एसआयटी स्थापन झाली 2022ला, आणि म्हणून लवकरात लवकर, मी सभागृहात नव्हतो, मी सभागृहाची चर्चा ऐकली, मी सभागृहात देखील मागणी करणार आहे एसआयटीने लवकरात लवकर रिपोर्ट द्यावा। पण जे आम्ही म्हणतोय की त्या 70 दिवसामध्ये साफसफाई काय काय केली, डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स काय काय आहे, त्याच्यामध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट खरा आहे की खोटा आहे हे सगळं, आणि सीडीआर रिपोर्ट, फक्त सीडीआर रिपोर्ट साहेब बाहेर पडला तर हे जे कोण आहेत ना त्या काळातले जे मंत्री होते पहिले आतमध्ये जातील, त्यांना जावंच लागेल, कारण का कायदा आहे तो। 3 वर्ष झालं तुमचं सरकार असा आरोप विरोधक करताय, मग गृह वेळ काढा। लक्षात घ्या, फॅमिली ब्लड रिलेशन जेव्हा स्वतःहून ॲफिडेव्हिट देतं, बाहेरून तुम्ही किती जरी जोर लावायचा प्रयत्न केला तरी त्याला पॉलिटिकल अँगल दिला जातो। आता स्वतः फॅमिली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेली आहे, स्वतः वडील त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत, आणि म्हणून आता त्या विषयाला वेटेज जास्त आहे, आणि म्हणून आता इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीने जाईल असं मला वाटतं। पण आता एक शिवसेना युबीटीच्या नेत्यांकडून असं म्हटलं जात आहे की खऱ्या अर्थानं आता दिशा सालियनच्या फॅमिलीवर दबाव हा राजकीय आहे। मला त्यांच्या बुद्धीची कीव येते। त्यांनी खरं तर ते ॲफिडेव्हिट वाचलंच नाही, 260 पानांचं जे आहे ते। त्यांनी त्या ॲफिडेव्हिटमध्ये पण म्हटलंय पूर्वी माझ्यावर दबाव होता, आता मी कुठल्याही दबावाखाली नाही असं त्या ॲफिडेव्हिटमध्ये लिहिलंय। म्हणून हे कोण अडाणी कोण आहेत ना युबीटी मधले, त्यांनी अगोदर त्यांची ॲफिडेव्हिट वाचावी। आदित्य ठाकरे असं म्हणतात की 5 वर्ष गेले मला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, या प्रकरणामध्ये मला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, आदित्य ठाकरे म्हणतात ते जे काय असेल ते आम्ही कोर्टात बघू। अरे तुला काय लायसन्स आहे का मर्डर करायचं? महाराष्ट्रामध्ये कोण आहे तू? लायसन्स आहे का तुझ्याकडे? जो नागडा नाच आदित्य ठाकरेंनी त्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा वडील मुख्यमंत्री होते तेव्हा जो केला होता ना, ती भरपाई करावी लागणार, इकडेच ह्याच जन्मात करावी लागणार। महाराष्ट्र हे कधी सहन करणार नाही। हे काय फालतूगिरी आहे? तू ठाकरे आहे म्हणून तू काही करशील काय? आम्ही करू देणार नाही। निलेशजी, पण त्या काळात असं जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं, राणे साहेबांनाही मालवणी पोलिसांनी स्टेटमेंटसाठी बोलवलं होतं। हो, तर मी तुम्हाला सांगतो, कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो। कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो। जर सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये आहे, जर कुठला आरोपी रेप केसमध्ये, मर्डर केसमध्ये आहे, पहिल्या त्या आरोपीला अटक करावं लागतं। हा तर डायरेक्ट नाव घेतलंय नातेवाईकांनी, वडिलांनी नाव घेतलंय, त्याला तर आतमध्ये घेतलाच पाहिजे। त्यातही आदित्य यांचं असं म्हणणं आहे की अजूनही कुठला गुन्हा नोंद झालेला नाही, प्रत्यक्षदर्शी नाहीये,
त्यामुळे याचा सखोल तपास व्हावा आणि नंतर पुढची कारवाई व्हावी असं ऐकून घ्या इन्व्हेस्टिगेशनचा भाग म्हणून त्यांना इंट्रॉगेशनला तर बोलवावं लागेल. नावं आली आहेत तर इंट्रॉगेशनला बोलवावं लागेल. आमचं तर जेव्हा एफ आय आर मध्ये नाव सुद्धा नव्हतं ना तेव्हा पण इंट्रॉगेशनला बोलवलं होतं साहेब. लक्षात घ्या, ह्यांचं तर डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये आज नाही नाव घेतलंय, 2020 मध्येच नाव घेतलेलं आहे. म्हणून आपण लक्षात घ्या, हे साधं सोपं एवढं नाहीये. त्यांनी किती जरी कव्हर करायचा प्रयत्न केला ह्याच्यातून कोणी आरोपी वाचणार नाही. त्यांना जेल होणार म्हणजे होणार 100%. कोर्टाचा दाखला देत आहे त्या प्रकारे गृहमंत्री तुमचे आहेत, मुख्यमंत्री तुमचे आहेत. मग आता SIT आहेच ना त्याच्यावर. मी तुम्हाला काय सांगतोय साहेब, वडिलांनी आज त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे, इंटरव्ह्यून केलेला आहे. आता ब्लड रिलेशन जेव्हा इंटरव्ह्यून करतं तेव्हा त्या विषयाला वेटेज जास्त येतो. आम्ही ह्याच गोष्टीची वाट बघत होतो, कारण का बाहेरून आम्ही काही जरी केलं तरी ते पॉलिटिकल केलं असं त्याचा अर्थ होतो. पण आज वडील आलेत म्हणून त्याला वेटेज वेगळं आहे. उद्धव ठाकरेंनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता का? 100% नारायण राणेंशी बातचीत झालेली होती का? कारण ते मला माहित नाही, पण उद्धव ठाकरे हे 100% तेव्हा हा विषय दाबण्याचा प्रयत्न करत होता. अहो सिंपल आहे ना, तेव्हा आयोग कोण होता? सचिन वाझे. केसमध्ये कोण होता? इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोण होता? सचिन वाझे होता. त्याच्यातूनच आलं सगळं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.